अगोदरच्या टॉपिक मध्ये आपण पॅकेजिंग सुरुवात केली होती, म्हणजे संपलीच होती. पॅकेजिंग मध्ये दोन पॅकेजिंग बघलो होतो आपण, पॅकेजिंग इन अ प्रोकॅरियोटिक आणि पॅकेजिंग इन अ युकॅरियोटिक. युकॅरियोटिक मधली जी पॅकेजिंग आहे त्याचा शेवटचा एक पॉइंट राहिलेला आहे, तो बघूयात आपण. बघा, युकॅरियोटिक मध्ये काय असणार आहे, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन असतात. दोन प्रकारचे प्रोटीन असतात, एक हिस्टोन प्रोटीन असतो आणि दुसरा नॉन हिस्टोन प्रोटीन असतो. आता नॉन हिस्टोन प्रोटीन म्हणजे NHC, त्याला काय म्हणतात, NHC. These are additional set of proteins that contribute in a packaging of chromatin at a higher level. सिंपली तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की बाबा प्रोटीन आहे, दोन प्रकारचे प्रोटीन, त्यामधला हिस्टोन पण आहे आणि नॉन हिस्टोन प्रोटीन आहे. आणि नॉन हिस्टोन प्रोटीनचं काय काम आहे, ते पण पॅकेजिंग मध्ये करते, पण कोणाची, क्रोमॅटिनची. एकदम हायली सुपर कॉइल तयार करायची असेल तर त्या ठिकाणी नॉन हिस्टोन प्रोटीन सुद्धा लागणार आहे. ठीक आहे, बघा याचे दोन प्रकार पडणार आहेत पुढे. एकाचं नाव असतं हेटेरोक्रोमॅटिन. क्रोमॅटिनचे परत दोन प्रकार पडतात. पहिला जो आहे त्याला म्हणायचं हेटेरोक्रोमॅटिन आणि दुसरा असतो तो युक्रोमॅटिन. आता बघा, त्यातला पहिला हेटेरोक्रोमॅटिन काय असतो, इन अ युकॅरियोटिक सेल सम सेगमेंट्स ऑफ क्रोमोनेमा किंवा क्रोमोझोम, सेगमेंट्स ऑफ द क्रोमोझोम ड्यूरिंग द इंटरफेज अँड अर्लियर प्रोफेज रिमेन्स. म्हणजे प्रोफेज होण्याच्या अगोदरची जी फेज असते त्याला आपण इंटरफेज म्हणतो सेल डिव्हिजन मध्ये. त्या ठिकाणी रिमेन्स कंडेन्स्ड स्टेट अँड धिस रिजन कॉन्स्टिट्यूट द हेटेरोक्रोमॅटिन. म्हणजे सिंपली कोणत्या स्टेज मध्ये या ठिकाणी हेटेरोक्रोमॅटिन प्रेझेंट असणार आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे ड्यूरिंग इंटरफेज. कोणत्या फेज मध्ये, ड्यूरिंग इंटरफेज मध्ये हेटेरोक्रोमॅटिक असेल. अँड धिस टर्म वॉज प्रपोज्ड बाय हेड्स, HEITZ, and these regions are localized near a centromere. आता जे हेटेरोक्रोमॅटिन जे असतात ते कुठे प्रेझेंट असतात, सेंट्रोमियर, सेंटरकडे जे असते ना त्या ठिकाणी सेंट्रोमियरला प्रेझेंट असतात. त्यासोबतच टीलोमर्स आर आल्सो इंटरकॅलेटेड अँड इट इज द जेनेटिकली मोस्टली इनएक्टिव्ह. तुम्हाला पेपर मध्ये हे दिसणार आहे. हेटेरोक्रोमॅटिन हा काय असतो, जेनेटिकली काय असतो, इनएक्टिव्ह असतो. ऍक्टिव्ह असतो का, नाही. अँड इट स्ट्रेन स्ट्रॉंगली अपीयर डार्क, हा एकदम डार्क दिसतो. आणि हेटेरोक्रोमॅटिन इज 2 to 3 times more rich in a DNA than in a euchromatin. euchromatin पेक्षा जास्त आढळतो हेटेरोक्रोमॅटिन, मल्टिप्लाय बाय 2 किंवा 3, 2 किंवा 3 पटीने जास्त आढळतो. पण जेनेटिकली ऍक्टिव्ह असतो का, नाही, नॉट ऍक्टिव्ह असतो. कुठे प्रेझेंट असतो, ऍट द नियर टू द सेंट्रोमियर. आणि कोणत्या स्टेज मध्ये आपल्याला बघायला भेटेल, तो इंटरफेज मध्ये बघायला भेटणार आहे. आणि महत्वाचा तो म्हणजे युक्रोमॅटिन. युक्रोमॅटिन, दिस रिजन ऑफ क्रोमोनेमा इज अ नॉन कंडेन्स्ड स्टेट. हा कंडेन्स्ड आहे का, नाही, नॉट कंडेन्स्ड स्टेट. आणि युक्रोमॅटिक रिजन हे एकदम कसे असतात, लाईट असतात. ओके, आणि युक्रोमॅटिन इज अ जेनेटिकली व्हेरी मच ऍक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारला जातो, हेटेरोक्रोमॅटिन ऍक्टिव्ह आहे की युक्रोमॅटिन, युक्रोमॅटिन. हेटेरोक्रोमॅटिन डार्क आहे की युक्रोमॅटिन, हेटेरोक्रोमॅटिन. समजायलंय? ओके, आणि हा एकदम लाईट असतो. आणि याच्यामध्ये कसं रिप्लिकेशन होते, फास्ट रिप्लिकेटिंग आहे. युक्रोमॅटिन इज अ ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह व्हाईल हेटेरोक्रोमॅटिन इज अ ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह. ओके, जेनेटिकली जो ऍक्टिव्ह असतो तोच ट्रान्सक्रिप्शन करू शकतो. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे त्याची झेरॉक्स कॉपी तयार करणे. ओके, लक्षात ठेवायचंय. युक्रोमॅटिन, हेटेरोक्रोमॅटिन, ऍक्टिव्ह कोण आहे, इनऍक्टिव्ह कोण आहे, हे पॉईंट तुम्हाला माहित पाहिजे. आणि आता जो अतिशय महत्वाचा घटक असणार आहे, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिडचं रिप्लिकेशन. ओके, आता जो DNA मॉलिक्यूल आहे हा रेग्युलेट करतो आणि कंट्रोल करतो ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ द सेल. ओके, सगळ्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल आणि रेग्युलेट करण्याचं काम आपला न्यूक्लियस करतो. मग न्यूक्लियस करतो म्हणजे न्यूक्लियस मध्ये असणारं जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल म्हणजे कोणाला, DNA. म्हणून DNA रेग्युलेट्स अँड कंट्रोल ऑल द ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल. अँड बिकॉज ऑफ इट्स युनिक स्ट्रक्चर, कारण की त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, युनिक, इट इज एबल टू कंट्रोल द सिंथेसिस ऑफ अदर मॉलिक्यूल. म्हणजे त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन असते, त्या इन्फॉर्मेशनच्या सहाय्यातून त्यांनी काय करतात, अदर मॉलिक्यूल म्हणजे कोणते, प्रोटीन्स तयार करतात. ओके, ऍट द सेम टाइम वेन द सेल रिप्रोड्युसेस. आता सेल रिप्रोड्युसेस म्हणजे याचा अर्थ असा होतो, सेल डिव्हिजन व्हायला द DNA आल्सो शुड बी डुप्लिकेट. ओके, आता फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे, सेल याला डुप्लिकेट होते. ओके, मग याच्यामधले जेवढे बी, आता सोबत 2 क्रोमोझोम आहेत, यांना दोघांना पण एक देणं जमेल का, नाही, दोघांना पण 2 लागतील ना, त्यांना सर्वाइव्ह करायचं असेल. मग याचं काय होते, येतं झेरॉक्स होते. म्हणजे याच्याकडून याच्याकडून याला म्हणतात, दॅट इज नोन ॲज द रिप्लिका, दॅट इज नोन ॲज द रिप्लिकेशन. म्हणजे सेल डिव्हिजन होण्याच्या अगोदर आपल्याला DNA चं रिप्लिकेशन करावं लागते, त्यालाच म्हणतात DNA रिप्लिकेशन. ते आपल्याला पुढे बघायचं आता कशा पद्धतीने असते काय नाही. And equally to the daughter cell,
ऑल द कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, आणि ही इन्फॉर्मेशन सेम पाहिजे. इन्फॉर्मेशन कशी पाहिजे? सेम पाहिजे. डीएनए हॅज परफॉर्म 2 इम्पॉर्टंट फंक्शन. डीएनएचे सगळ्यात महत्त्वाचे 2 फंक्शन आहेत. कोणकोणता आहे? त्यातला पहिला फंक्शन आहे हेटेरो कॅटालायटिक फंक्शन. कोणता फंक्शन आहे? हेटेरो कॅटालायटिक फंक्शन. बघा, हेटेरो कॅटालायटिक. कॅटालायटिक म्हणजे काहीतरी ब्रेक करते फंक्शन. When DNA directs the synthesis of chemical molecule other than itself, then such a functions of DNA are called as the heterolytic function. Okay, example synthesis of RNA. RNA synthesis होणं, DNA पासून RNA synthesis होणं त्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. दॅट इज नोन एज द ट्रान्सक्रिप्शन. ओके, याचे 2 फंक्शन आहेत. त्यातलं पहिले जो फंक्शन आहे त्याला म्हणायचं हेटेरो कॅटालायटिक फंक्शन. ओके, आता मी इथे डीएनए काढलेला आहे, 4च असतात. ओके, आता याचं मी हेटेरो कॅटालायटिक फंक्शन म्हणजे ब्रेक झाले ना, म्हणजे याचं सिंपली ब्रेक केलं. बघा बरं, ब्रेक झालं. आणि तुम्ही प्रश्न पडला असेल सर वरचं काय? वरचं तुम्हाला माहिती आहे, हा काय डीएनए, मग खालचं काय? आरएनए. कट व्हायला नाही भाग, म्हणून याला म्हणतात कॅटालायटिक फंक्शन. आणि याच्यामध्ये सिंथेसिस ऑफ आरएनए तयार झालं, डीएनए पासून आरएनए, दॅट इज नोन एज द ट्रान्सक्रिप्शन. किंवा तुम्ही याच्यापासून प्रोटीन तयार करू शकता. आता आरएनए तयार झालं ना, या आरएनएचे पण परत प्रकार पडतात. टीआरएनए, आरआरएनए, एमआरएनए. टीआरएनए स्टँड्स फॉर द ट्रान्सफर आरएनए, आरआरएनए स्टँड्स फॉर द रायबोसोमल आरएनए. ओके, आणि एमआरएनए स्टँड्स फॉर द मेसेंजर आरएनए. आता तुम्हाला हा जो दिसला ना, हा मेसेंजर आरएनए आहे. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे आणि याच्यापासून काय तयार होते? पुढे जाऊन प्रोटीन तयार होते. and that formation of a protein or the synthesis of protein from the DNA, that is known as the translation. 3 घटक आहेत. खरं तर इथे 2 लक्षात ठेवा. डीएनए पासून डीएनए तयार होत असेल तर त्याला आपण डीएनए रेप्लिकेशन म्हणतो. 1 मिनिट हे लिहा सांगेल मी. ओके, डीएनए पासून डीएनए तयार करा, याला म्हणायचं रेप्लिकेशन. डीएनए पासून आरएनए तयार झाला, याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. आणि डीएनए पासून आरएनए तर तयार होतंय आणि या आरएनए पासून काय तयार झालंय? प्रोटीन तयार झालं. म्हणजे अल्टिमेटली कोणापासून झालाय तो? डीएनए पासून. याला म्हणायचं ट्रान्सलेशन. आणि जे 2 फंक्शन होते बघा, these 2 functions are the heterocatalytic function. हे कोणते फंक्शन आहेत? हेटेरोकॅटालायटिक फंक्शन आहेत. कोणाचे? आपल्या डीएनए चे. पण डीएनए पासून डीएनए तयार होतो हे त्याचं फंक्शन नाही. त्याला कोणतं फंक्शन म्हणतात? रिप्लिकेशन वाला फंक्शन आहे. ठीक आहे, हे 2 एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे हेटेरोकॅटालायटिक फंक्शन्स मध्ये. आणि दुसरं आहे ॲटोकॅटालायटिक. पहिलं कोणतं होतं? हेटेरो म्हणजे डीएनए स्वतःला ब्रेक करून दुसरे आरएनए किंवा प्रोटीन तयार करतोय. ओके, इथे काय आलं नाही, दुसरा जे फंक्शन आहे त्याला म्हणायचं ॲटोकॅटालायटिक. ॲटोकॅटालायटिक फंक्शन मध्ये काय केलं जातं बघा, व्हेन डीएनए डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ डीएनए, म्हणजे स्वतः सारखाच डीएनए तयार करतो. व्हेन डीएनए डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ डीएनए, देन सच अ फंक्शन ऑफ अ डीएनए इज कॉल्ड एज द ॲटोकॅटालायटिक. मग डीएनए चे किती कामं येतात? 2 मेन फंक्शन आहेत. पहिलं हेटेरोकॅटालायटिक, दुसरं ॲटोकॅटालायटिक. ओके, एक्झाम्पल मध्ये कोण आलं? रिप्लिकेशन. डन. खूप सोपं आहे, लक्ष देऊन ऐका, समजून जाईल. पुढे द प्रोसेस बाय विच डीएनए डुप्लिकेट. आता अशी कोणती क्रिया आहे, प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये डीएनए डुप्लिकेट होतो इट सेल्फ, त्याला म्हणायचं रिप्लिकेशन. म्हणजे रिप्लिकेशन इज नथिंग बट द कॉपिंग ऑफ द डीएनए. झेरॉक्स मारायची डीएनएची, त्याला म्हणायचं रिप्लिकेशन. आणि याच्यामुळे काय होतं? त्याच्या किती कॉपीज तयार झाले? 2 कॉपीज तयार झाले. आपण झेरॉक्सला गेला, एक पेज घेऊन जातो, त्याचीच प्रिंट मारा म्हणतो. एखादं ऍप्लिकेशन फॉर्म आहे गेलं ते तर मारणारच आहे, ते पण एक, आणि खालून प्रिंट आलेली एक, म्हणजे किती झाले आता आपल्याकडे? 2 तयार झाले. त्याला म्हणायचं रिप्लिकेशन. त्याच पद्धतीने इथं होणार आहे. ठीक आहे. इन अ युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम रिप्लिकेशन ऑफ अ डीएनए टेक्स प्लेस ओनली वन्स इन अ सेल सायकल. सेल सायकल मध्ये एका वेळेस एक. इट ऑकर्स इन अ कोणत्या फेज? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डीएनए रिप्लिकेशन इज ऑकर इन अ विच फेज? त्याचे 2 उत्तर असतील. यस फेज ऑप्शन मध्ये असेल तर यस फेज, आणि जर नसेल तर इंटरफेज. मग हे कशामध्ये होते रे डीएनए रिप्लिकेशन? यस फेज मध्ये होते. आणि दुसरं कशामध्ये होऊ शकते? इंटरफेज. म्हणजे यस फेज इज द पार्ट ऑफ द इंटरफेजच असतो. पण तुम्हाला लक्षात ठेवताना या 2 गोष्टी, यस फेज आणि, मग तुम्ही विचार सर कसं, तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. यस म्हणजे
सिंथेसिस कोणाचं डीएनएचं, म्हणजे डीएनए सारखं डीएनए तयार होते कोणत्या फेज मध्ये एस फेज मध्ये, त्यालाच कोणती फेज म्हणतो आपण इंटरफेज म्हणतो. ओके, मग डीएनए रिप्लिकेट्स थ्रू द सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे काय सर हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड म्हणजे काय, आता बघा तुम्हाला समजेल क्लिअर. सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड लक्ष द्या. सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड काय असतो समजून द्या. बघा इथे मी कलर्स दिले. आता इथं ग्रीन कलर दिलाय मी याला. याला कोणता कलर दिलाय ग्रीन कलर, याला कोणता दिलाय येलो कलर. ओके, मला सांगा सेमी म्हणजे 50%, सेमी म्हणजे काय अर्धा, म्हणजे इथला अर्धा कलर तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे. बघा बरं ह्याच्यामध्ये अर्धा कलर आहे का येलो आहे, ह्याच्यामधला अर्धा कलर इथं आहे का ग्रीन आहे. याला म्हणायचं सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. हाफ हाफ स्प्रेड व्हायला आणि दुसरा हाफ दुसरा तयार व्हायला. इथं दुसरा हाफ कोणता तयार व्हायला व्हाईट, इथं दुसरा हाफ कोणता तयार व्हायला व्हाईट व्हायलाय ना. याला म्हणायचं सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. मग डीएनए रिप्लिकेशन मध्ये कोणता मोड असतो सेमी कॉन्झर्वेटिव्ह. लक्षात ठेवायचं, समज रे. सेमी कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे याचं 50% इकडे गेलं, याचं 50% इकडे गेलं, 50% नवीन तयार झालं. ओके, त्याला म्हणायचं सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. The mode for the semi-conservative replication was proposed by Watson आणि क्रिक. आणि या दोघांनी सांगितलं होतं आपला जो डीएनए आहे तो डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतो ऑन द बेसिस ऑफ अँटी पॅरलर आणि कॉम्प्लिमेंटरी नेचर ऑफ अ डीएनए स्ट्रँड द प्रोसेस ऑफ सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ॲज अ बिलो. आता आपल्याला इथे एक प्रोसेस दिलेली आहे दोन कॉन्झर्वेटिव्हची, ते आपण बघूया. इथे बघूया, मी ते सांगितलं ते समजलं तरी चालेल, नाही तर इथे बघा. हा 5 प्राइम, याला 5 प्राइम म्हणायचं, याला 3 प्राइम म्हणायचं. बघा लक्ष द्या, 5 प्राइम, त्यानंतर आहे हा 3 प्राइम. ओके, 5 प्राइम आणि 3 प्राइम. पुढे बघा इथं दुसरंच काहीतरी तयार झालं ना इथं. त्याला लॅगिंग स्टँड म्हणजे 50% हा जुना आहे आणि 50% काय नवा, म्हणून याला म्हणतात सेमी कन्झर्वेटिव्ह मोड. ओके, आता मी प्रत्येक गोष्ट इथे समजून सांगेन. इथे बघूया आपण की बाबा ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. आता आपला रिप्लिकेशन स्टार्ट करायचं आहे तर न्यूक्लियोटाइड्सला ऍक्टिव्हेट करावं लागेल. ओके, काय तयार करावं लागेल न्यूक्लियोटाइड्सला आपल्याला काय करावं लागेल ऍक्टिव्हेट करावं लागेल. देयर आर 4 टाइप्स ऑफ न्यूक्लियोटाइड. किती टाइप्स आहेत 4. डीएनए मध्ये 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड असतात, आरएनए मध्ये पण 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड असतात. ठीक आहे, कोणते ते बघा. दॅट इज पहिला आहे एएमपी, जीएमपी, सीएमपी, टीएमपी. डोक्याच्या वरून चाललं तर ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. समजलं, ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, कोणामध्ये त्यांच्या न्यूक्लियोप्लाझम मध्ये. तुम्हाला जर आठवत असेल न्यूक्लियोप्लाझम म्हणजे फ्लुइड विच इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस, दॅट इज नोन ॲज द न्यूक्लियोप्लाझम. न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारा जेवढा लिक्विड पार्ट आहे त्याच्यामध्ये काय आहे न्यूक्लियोप्लाझम प्रेझेंट आहे. आणि दे आर ऍक्टिव्हेटेड बाय द एटीपी. माहिती आहे एटीपी म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. बघा आतापर्यंत आपली कॉपी चालू झाली, आता आपल्याला झेरॉक्स करायची असेल एखाद्या फॉर्मची तर आपण पहिल्यांदा ती पिन लावत्या, बटन दाबत्या, लाईट आली का बघत्या, नंतर ठेवत्या, प्रिंट करत्या. सेम त्या पद्धतीने आता ऍक्टिव्हेशन सुरुवात होत असेल तर हे कुठे होते न्यूक्लियोप्लाझम मध्ये होते. न्यूक्लियोप्लाझम मध्ये 4 घटक प्रेझेंट असतात, त्यांना न्यूक्लियोटाइड म्हणतात. मग आपल्याला त्यांना ऍक्टिव्हेट करावं लागेल ना, म्हणून आपल्याला पहिली हेडिंग दिलेली आहे ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड, ॲडेनाइन, दॅट इज ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन हे 4 जणांना ऍक्टिव्हेट केले. नुसतं ऍक्टिव्हेट केल्याने जमणार. आपल्याला नुसतं झेरॉक्सच्या मशीन मध्ये आपण झेरॉक्सचं पान टाकल्या, लाईटच नाही येईल का, लाईट लागेल ना, एनर्जी लागेल. मग इथं पण त्यांना एनर्जी लागेल. मग एनर्जी कोण द्याल एटीपी.
मग आता एटीपी दे ऍक्टिव्हेटेड बाय ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट इन अ प्रेझेन्स ऑफ अन एन्झाईम. त्या एन्झाईमचं नाव आहे फॉस्फोरायलेज. नाव काय एन्झाईमचं? फॉस्फोरायलेज. म्हणजे ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड हे कुठून सुरुवात होणार आहे? कोणत्या एन्झाईम पासून सुरू होणार आहे? फॉस्फोरायलेज. ओके, आता फॉस्फोरायलेज म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो. ओके, आता जो एटीपी जो बनलेला असतो ना त्याला आपण एटीपी ए म्हणजे ॲडेनोसिन, टी म्हणजे ट्राय आणि पी म्हणजे फॉस्फेट. म्हणजे याच्यामध्ये असे 3 फॉस्फेट असतात. किती फॉस्फेट असतात? 3. मग तुम्ही या फॉस्फेटला ब्रेक केलं ना तुम्हाला एनर्जी भेटेल. तुम्ही या फॉस्फेटला ब्रेक केलं ना एनर्जी भेटेल. मग ब्रेक करणं काय एवढं सोपं असते का? नाही, त्याला लागते एन्झाईम. त्याला काय लागते मुलांनो? एन्झाईम. ते एन्झाईम कोणतं आहे? दॅट एन्झाईम इज नोन ॲज अ फॉस्फोरायलेज. हे एन्झाईम इथं पडलं की हे ब्रेक झालं. मग ही भेटली एटीपी. ही एटीपी कोणाला भेटली? ते ॲडेनोसिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन यांना एनर्जी भेटली. म्हणजे हे आता काय झाले? ऍक्टिव्हेट झाले. आता काय झालं? ऍक्टिव्हेट झालेले आहेत. कोण ऍक्टिव्हेट झाले? न्यूक्लियोटाइड ऍक्टिव्हेट झाले. मग आता त्यांना समजते की आपल्याला काय करायचं? डीएनएचे रिप्लिकेशन सुरुवात करायची. हे अशा पद्धतीने होते. मग तुम्हाला जर असं विचारलं की बाबा डीएनए रिप्लिकेशन मधला सगळ्यात पहिला एन्झाईम कोणता? तर तो कोणता असणार आहे? फॉस्फोरायलेज असणार आहे. कोणता असणार आहे? फॉस्फोरायलेज. त्याचं काम असणार आहे ऍक्टिव्हेशन ऑफ अ न्यूक्लियोटाइड. ओके, आता इथे पुढे बघायचं. This results in the formation of deoxyribonucleotide triphosphate. बघा, deoxyribonucleotide triphosphate. किती फॉस्फेट? ट्राय. ट्राय म्हणजे त्याला deoxyribonucleotide triphosphate. deoxyribonucleotide triphosphate. deoxyribonucleotide triphosphate. deoxyribonucleotide triphosphate. आता बघा, deoxyribonucleotide. आता न्यूक्लियोटाइड कोणता आहे? ॲडेनोसिन. deoxyAdenosine triphosphate. deoxyguanosine triphosphate. deoxycytosine triphosphate. deoxythymosine triphosphate. हे काय झाले? आता ऍक्टिव्हेट झाले आणि दिस प्रोसेस इज नोन ॲज द फॉस्फोरायलेशन. ओके, फॉस्फोरायलेज नावाचा एन्झाईम हे ऍक्टिव्हेट झाले म्हणून या प्रोसेसला नाव काय दिले? फॉस्फोरायलेशन. and that is known as the activation of a nucleotide. आणि यालाच काय म्हणतात? ऍक्टिव्हेशन ऑफ अ न्यूक्लियोटाइड म्हटलं जातं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? बघा, 2 घटक खूप महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे द मेन फंक्शन्स ऑफ द डीएनए. ओके, त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं काम आहे ते म्हणजे ऍक्टिव्हेशन ऑफ अ न्यूक्लियोटाइड. डीएनएचे 2 फंक्शन थोडंसं बघा एकदा, परत येतोय कारण महत्वाचं आहे. हेटेरोलायटिक फंक्शन्स, याच्यामध्ये एकतर आरएनए तयार करा नाहीतर प्रोटीन तयार करा. आणि ॲटोलायटिक म्हणजे रिप्लिकेशन करा. मग आपण आता बघूया रिप्लिकेशन करण्याच्या काही प्रोसेस आहेत. त्यातली पहिली प्रोसेस आहे ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. आणि ते कशा पद्धतीने होते ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आता हे खूप महत्वाचं आहे. जेनेटिक्स मधला हा एकदम सोपा पण आणि अवघड पण भाग आहे. ज्याला समजलं त्याला समजलं आणि ज्याला समजलं नाही की नुसतं वाचून समजणार नाही. थोडं लक्ष द्यायचं. आता हे बघा, दुसरा पॉइंट आहे पॉइंट ऑफ ओरिजिन और द इनिशिएशन पॉइंट. चला, आपल्या डीएनएचं रिप्लिकेशन करायचं पण सुरुवात कुठून करावं? समजायला ना, आपल्या डीएनएचं रिप्लिकेशन करायचं पण सुरुवात कुठून करायचं? ते सुरुवात करण्याचा जो पॉइंट आहे त्याला पॉइंट ऑफ ओरिजिन म्हणतात. मग आता सुरुवात म्हणजे इनिशिएशन ना, म्हणून त्याला दुसरं नाव काय पडलंय? इनिशिएशन पॉइंट. ठीक आहे, आता इट बिगिन्स ऍट अ स्पेसिफिक पॉइंट. कोणत्या तरी एका विशिष्ट पॉइंट पासून सुरू होते. त्या पॉइंटला कोणती ओरिजिन म्हणलंय? ओ ओरिजिन म्हणलंय. अँड हे टर्मिनेट होते. आता जिथून सुरू झालं त्याला ओरिजिन, जिथं थांबलं टर्मिनेट. म्हणजे सुरुवातीचा पॉइंट ओ पॉइंट, शेवटचा पॉइंट टी पॉइंट, ओरिजिन पॉइंट, टर्मिनल पॉइंट. पण कोणाचं? डीएनएचं. ठीक आहे, अँड दॅट ओरिजिन इज फ्लँक्ड बाय टी साइड. आता ओरिजिन फ्लँक्ड बाय म्हणजे काय माहिती का? स्टॉप होणार आहे. ओरिजिन काय होणार आहे? स्टॉप होणार आहे. फ्लँक्ड बाय ॲट अ टी साइड and the unit of DNA in which replication occur is called as a replicon. आता असं नाही की बाबा एवढा मोठा डीएनए, बघा आता डीएनए एवढा मोठा आहे. 2.2 मीटर असते म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं डीएनए जर लक्षात असेल तर. आता एवढा डीएनए मग काय एकाच जागी लगेच सुरुवात होईल का? नाही, याचा एवढासा भाग पकडेल तो. आता एवढ्या भागामध्ये जर रिप्लिकेशन होत असेल त्याला म्हणायचं रिप्लिकॉन. त्याला काय म्हणायचं? रिप्लिकॉन. याला म्हणायचं साइट ऑफ रिप्लिकेशन.
साइट ऑफ रिप्लिकेशन. ऍक्च्युअली ज्या ठिकाणी रिप्लिकेशन चालू असते ना त्या साइटला, त्या जागेला काय म्हणतात? रिप्लिकॉन म्हणतात. लक्षात ठेवा बरं. ओके, मग आता तुम्ही म्हणशाल सर इथं सुरू झालं, मग याला ओ म्हणा. इथं थांबलं, याला म्हणायचं टी म्हणायचं. पॉइंट ऑफ ओरिजिन, पॉइंट ऑफ टर्मिनेशन. आणि या दोघांच्या आतमधला जो भाग असतो त्याला काय म्हणायचं? रिप्लिकॉन. दॅट इज नोन ॲज द साइट ऑफ रिप्लिकेशन. ऍक्च्युअली या ठिकाणी रिप्लिकेशन सुरुवात होणार आहे, इथे दिलंय. ओके, पुढे बघा. इन प्रोकॅरियोट्स देयर इज अ ओनली वन रिप्लिकॉन. आता जे प्रोकॅरियोटिक सेल असतात ना त्यांच्यामधला जर डीएनएचं आता रिप्लिकेशन सुरू होतंय तर त्यांच्यामध्ये किती रिप्लिकॉन असतात? एकच. कारण की त्यांचा डीएनए लहान असतो आणि खूप कॉम्प्लेक्स असतो का? नाही. म्हणून प्रोकॅरियोटिक मध्ये रिप्लिकेशन एकदा सुरू होतं एंड होऊन जातं. ओके, त्याला म्हणतात ओनली वन रिप्लिकॉन. पण युकॅरियोटिक मध्ये काय असतात? सेव्हरल रिप्लिकॉन्स असतात. काय असतात? सेव्हरल रिप्लिकॉन्स. सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपले गाव आहे, गावामध्ये आपल्याला निवडणूक घ्यायची आहे. एका झटक्यात निवडणूक होते. आज म्हणलं उद्याच्या उद्या निवडणूक झाली, पण मला देशामध्ये निवडणुका घ्यायच्या. देशामध्ये काय लागेल? मला टाइम लागेल ना, महिना 2 महिने लागतील प्रत्येक राज्यामध्ये जाऊन. तसंच जे गाव म्हणजे आपला सिंपली प्रोकॅरियोटिक सेलचा डीएनए सोपा आहे, लगेच होऊन जाते, म्हणजे ओनली वन. पण देश म्हणजे युकॅरियोटिक सेलचा, म्हणजे खूप टाइम लागेल त्याला. म्हणून तिथं सेव्हरल रिप्लिकॉन तयार होतात. समजलं की नाही? ओके, आता टँडम म्हणजे वेगवेगळे असतात. देवाला माहित समजाले की नाही, बट आय एम गिव्हिंग माय 101%. ऍट द पॉइंट ओ. आता ओ म्हणलं की तुम्हाला समजलं पाहिजे. ओ पॉइंट ऑफ ओरिजिन. एन्झाईम. आता बघा इथून पुढे एन्झाईमचीच कहाणी आहे. एक एन्झाईम आहे, त्याचं नाव आहे एंडोन्यूक्लिएजेस. काय नाव आहे त्याचं? एंडोन्यूक्लिएजेस. निक्स वन ऑफ द स्टँड ऑफ अ डीएनए. एंडोन्यूक्लिएजेस काय करतो? आता एवढा छान पद्धतीनं असा डीएनए आपला बनलेला आहे, याला कुठं तर ब्रेक करावं लागेल ना. रिप्लिकेशन स्टार्ट कसं होईल? मग त्याला ब्रेक करण्याचं काम कोण करते? एंडोन्यूक्लिएजेस. ऍट ऑफ वन ऑफ द स्टँड. आता कोणता पण स्टँड अँड टेम्पररी, पण टेम्पररी करतो. and the nick occurs in the sugar phosphate backbone of the phosphodiester bond. आणि हे जे ब्रेक होण्याचं काम कोणत्या बॉन्ड बॅकला होते? दॅट शुगर फॉस्फेट बॅकबोन ऑफ द फॉस्फोडायस्टर बॉन्ड. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आता डीएनए रिप्लिकेशन मध्ये एंडोन्यूक्लियस आला, मग तो ब्रेक कोणाला करेल? या बॉन्डला. नाव बॉन्डचं नाव काय? फॉस्फोडायस्टर बॉन्ड. म्हणजे तिथं आता त्या ठिकाणी सिंपली सुरुवात होणार आहे रिप्लिकेशनला सुरू. मग हा पॉइंट कोणता असणार आहे? हो, म्हणजे विच एन्झाईम ऍक्टेड ऑन अ पॉइंट ओ एंडोन्यूक्लियस. विच एन्झाईम इनिशिएट और द ऍक्टिवेट न्यूक्लियोटाइड्स. फॉस्फोरायलेज. आठवते? पहिला फॉस्फोरायलेज, दुसरा एंडोन्यूक्लियस. ठीक आहे, चला इथपर्यंत समजलं की बाबा आता तुकडा पडलाय त्याचा, म्हणजे आता सुरू होणार आहे. मग पहिला त्याच्यातला पॉइंट असतो अनवाइंडिंग. अनवाइंडिंग म्हणजे खुलं होणं. अनवाइंडिंग म्हणजे काय? आता डीएनए आपला असं सिंपली असं होतं ना, आता तो इथून कट झाला, मग तो असा झाला. हा काय झाला? अनवाइंडिंग व्हायला सुरू झाला. नाव एन्झाईम. कोणता एन्झाईम आहे? डीएनए हेलिकेज. एन्झाईमचे नाव महत्वाचे. ऑपरेट्स बाय ब्रेकिंग वीक हायड्रोजन बॉन्ड. मग आता डीएनए हेलिकेज कोणाला ब्रेक करतो? हायड्रोजन बॉन्डला. कोणत्या पॉइंटला? ऍट ओ. हे टेम्पररी केलं होतं बरं. हे काय होतं? टेम्पररी केलं होतं स्टार्ट करण्यासाठी. मग आता पुन्हा ब्रेक कोण करेल? हेलिकेज एन्झाईम काय करतो? त्याला ब्रेक करतो. अँड द स्टँड ऑफ डीएनए काय झाला? आता सेपरेट झाला आणि स्वतः तो झाला काय? अनवाइंड झाला, वेगळा झाला. अँड दिस अनवाइंडिंग इज बाय डायरेक्शनल. किती डायरेक्शन असतो? 2 डायरेक्शनल. अँड कंटिन्यूज ऍज द वाय शेप ऑफ रिप्लिकेशन. म्हणजे तो ब्रेक झाला आणि कोणत्या शेप मध्ये जातो? तो वाय शेप ऑफ अ रिप्लिकेशन. म्हणजे त्याला अशा पद्धतीने. आणि वर आता सपोज हे असं वरून आला, वाय शेप होणार आहे. 2 साइडला त्याचे काय झालेले आहे? बाय डायरेक्शनला त्याची फोर्क गेलेली आहे. फोर्क. अँड इट सेपरेट स्टँड ऍज द टेम्पलेट. म्हणजे प्रत्येक सेपरेट झालेली जी स्टँड आहे ती टेम्पलेट सारखं काम करते. तुम्ही इथं बघा. ओय हा असा डीएनए सिंपली असा समजा. ओके, हे काय झालं? इथून ब्रेक झाला, कट झाला एका साईडला कट झाला. ओके, कोणता शेप आला? वाय शेप. ओके, आणि जे कट झालेले आहेत ना हे कसं झाले? पुढे कंटिन्युअस झाले. इथं पण कंटिन्युअस. इथं 2 डायरेक्शन, इकडे एक डायरेक्शन आहे, इकडे एक डायरेक्शन. म्हणून बाय डायरेक्शनल कंटिन्युअस म्हणतात. आणि हे एक एकटं पडले ना, मग एक एकटं पडलेल्या स्टँड्सला म्हणतात टेम्पलेट स्टँड. त्यांना कोणते स्टँड म्हणतात? टेम्पलेट स्टँड. हे पण कोणतं स्टँड आहे? टेम्पलेट
टेम्परेट स्टँड मध्ये त्यांची इन्फॉर्मेशन असते, अशी न्यूक्लियोटाइड असतात इथं पण. आणि याला दुसरा एक लीडिंग स्टँड, याच्या ऑपोजिट मध्ये कोणता स्टँड असतो, लीडिंग, आणि जिथं चालले ते लॅगिंग स्टँड. मी ते तुम्हाला सांगणार आहे पुढे लीडिंग स्टँड कोणता असतो, लॅगिंग स्टँड कोणता असतो. पण तुम्हाला एक एक गोष्ट समजायला पाहिजे की बाबा अनवाइंडिंग झाल्यानंतर कोणता फोर्थ वाय शेपचा काय तयार होतो, त्या ठिकाणी फोर्थ तयार होतो, आणि इच सेपरेटेड स्टँड हे एका टेम्पलेट स्टँड सारखे काम करणार आहे. ओके, पुढे बघा द टू सेपरेटेड स्टँड. आता दोन सेपरेट स्टँड झालेत अशा पद्धतीचं, दोन झालेत ना, एक आणि दोन. अँड द टू सेपरेटेड स्टँड्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम. आता बघा असं पण होऊ शकते सर, हे असं जर ठेवलंय ते असं पण होऊ शकतं. मग या दोघांना दूर ठेवण्यासाठी बघा दे आर टू सेपरेटेड स्टँड आर प्रिव्हेंटेड फ्रॉम द रिकॉइलिंग, म्हणजे परत जॉईन होऊ नये ना, बाय द दॅट प्रिव्हेंटेड बाय SSBP. आता SSBP म्हणजे काय, सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन. म्हणजे दोघांना पण काय करतात, सिंगल स्टँडला बाइंडिंग प्रोटीन करतात, जॉईन करतात, SSBP. And SSB proteins remain attached to the both separated strands so as to facilitate the synthesis of new polynucleotide strand. Okay, म्हणजे तुम्हाला जर विचारले की बाबा हे जे दोन डिफरंट स्टँड्स तयार झालेत ना, हे परत रिकॉइल होऊ नये, परत रिजॉईन होऊ नये, मग काय प्रेझेंट असतो, त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो SSBP, सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन. स्टँड कसं आहे, सिंगल, याला चिटकून बसलं प्रोटीन म्हणून त्याला सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन. सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन या दोघांना जोडू देते का, जोडू देत नाही, त्यासाठी. आणि परत या दोघांची जॉईनिंग जी असते या ठिकाणी ओच्या जागी, त्या ठिकाणी एक प्रोटीन प्रेझेंट असतो, त्याचं नाव आहे SSB. त्याचं नाव काय, SSB इज रिमेन अटॅच्ड टू द बोथ द सेपरेटेड स्टँड अँड सो ॲज इट फॅसिलिटेट द सिंथेसिस ऑफ द न्यू पॉलीन्यूक्लियोटाइड स्टँड. म्हणजे सिंपली पेपर मध्ये क्वेश्चन येतो बघा, विच प्रोटीन इज facilitate the synthesis of polynucleotide, then answer will be the SSB, single strand binding. आता प्रोटीन नाही याच्यावर, हा बाइंडिंग प्रोटीन SSB, पण हा SSB पूर्ण लिहिला जातो आणि हा SSB प्रोटीन असा लिहिला जातो, लक्षात ठेवायचं. ओके, हा त्या ठिकाणी पॅरेंटल आणि हे सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल आहे. ठीक आहे, थांबूया तिथंच. एकदा तुम्हाला आताच रीड करायचं आहे, आता लगेच, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सोडेल. ठीक आहे.